हिंदू धर्मात घरामध्ये देवघर, पूजाघर असणे अत्यंत पवित्र मानले जाते. देवघर हे केवळ कोनाडा किंवा मांडणी नसून ती घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला आणि योग्य नियमांचे पालन करून मांडले तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. खाली देवघराशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि माहिती सविस्तर दिली आहे. 1. देवघराची दिशा, वेस्ट टू डायरेक्शन. वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट सर्वात उत्तम मानली जाते. या दिशेला देवदिशा म्हणतात. जर ईशान्येला जागा नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा निवडावी. काय टाळावे? देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावे. तसेच नैऋत्य, साऊथ वेस्ट कोपऱ्यातही देवघर टाळावे. 2. देवघराची रचना आणि स्थान स्वच्छता. देवघर नेहमी स्वच्छ आणि टापटिपीने असावे. उंची. देवांच्या मूर्ती किंवा तसबिरी अशा उंचीवर असाव्यात की पूजा करताना देवांचे पाय आपल्या छातीच्या समांतर येतील. जमिनीवर बसून पूजा करणे सर्वात उत्तम. शौचालय आणि स्वयंपाकघर. देवघर कधीही शौचालयाला लागून असलेल्या भिंतीवर नसावे. तसेच ते बेडरूममध्ये, शयनकक्ष असणे टाळावे. जागा नसल्यास रात्रीच्या वेळी देवघराला पडदा लावावा. 3. मूर्तींचे नियम. मूर्तींची संख्या. देवघरात एकाच देवाची 2 रूपे, उदा. 2 गणपती किंवा 2 विठ्ठल समोरासमोर असू नयेत. मूर्तीचा आकार. घरातील देवघरात मूर्ती फार मोठी नसावी. साधारणपणे अंगठ्यापेक्षा मोठी किंवा 9 इंचांपेक्षा जास्त मोठी मूर्ती घरात ठेवू नये, कारण मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करण्याचे नियम कडक असतात. खंडित मूर्ती. देवाची मूर्ती किंवा तसबीर जर भंगलेली, तडा गेलेली असेल तर ती देवघरात ठेवू नका. अशी मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 4. पूजा करण्याची पद्धत. वेळ. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस पूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून पूजा करणे उत्तम. दिवा आणि अगरबत्ती. देवघरात अखंड दिवा तेवत असेल तर उत्तम, अन्यथा पूजेच्या वेळी तरी दिवा लावावा. दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावा. अभिषेक. दररोज देवाला स्नान घालून गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. 5. देवघरातील टाळाव्यात अशा गोष्टी. पितरांचे फोटो. देवघरात कधीही मृत पूर्वजांचे, पितरांचे फोटो ठेवू नयेत. त्यांचे स्थान घराच्या दक्षिण भिंतीवर वेगळे असावे. चामड्याच्या वस्तू. देवघराजवळ चामड्याचे पट्टे, पाकिट किंवा पर्स ठेवू नका. कचरा. देवघराच्या वर किंवा खाली कचरा, जुन्या वस्तू किंवा अडगळ साठवून ठेवू नका. 6. कलश स्थापना. देवघरात एक पाण्याचा तांब्या, कलश नेहमी भरलेला असावा. त्यात तुळशीचे पान असावे. हे पाणी दररोज बदलावे आणि जुने पाणी झाडांना घालावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. सारांश. देवघर हे श्रद्धेचे स्थान आहे. तिथे असलेल्या मूर्तींपेक्षा तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. तरीही वरील नियमांचे पालन केल्यास घरात शिस्त आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. दररोज शुभ करोती म्हणणे आणि धूप दाखवणे यामुळे घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. महत्त्वाची टीप. जर तुम्हाला देवघराच्या रचनेत बदल करायचा असेल तर तो कोणत्याही गुरुवारी किंवा शुभ मुहूर्तावर करावा.